नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची खरं तर खूप आठवण येते. ती येण्यामागचं कारण असं आहे की आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताविषयी सर्वपक्षीय चर्चाही होती आहे आणि ती खुलेपणाने होती आहे. त्यामुळे एकतर अजितदादांची आठवण होणं हे स्वाभाविक आहे. आणि दुसरी गोष्ट, या राज्यामध्ये आता ज्या दोन पोटनिवडणुका विधानसभेच्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. एक राहुरी, अहिल्यानगरमधल्या राहुरी जे आहे, या राहुरीची पोटनिवडणूक आणि बारामतीमधली विधानसभेची पोटनिवडणूक. यावरनं जी आठवण झाली ती म्हणजे अशी की अजितदादांना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये कायमच संघर्ष करावा लागला. अजितदादा जरी पवार कुटुंबियातले असले तरी अजितदादांना मंत्रिपदं मिळाली, अनेक मोठी मोठी पदं अजितदादांनी भूषवली, पण ती सहज त्यांना मिळालेली नाही. कायम त्यांना त्यासाठी संघर्ष करावा लागला. अगदी मुख्यमंत्री पद हे अजितदादांना मिळणार होतं अशी एकेकाळची स्थिती होती, पण त्या पदाने सुद्धा अजितदादांना हुलकावणी दिली. अजितदादांना आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांना करायचं होतं, पण तेही त्यांना करता येईना. शेवटी ते पक्षातनं बाहेर पडले. एक अजितदादा राष्ट्रवादी गट त्यांनी तयार केला आणि मग त्या पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलं. थोडक्यात त्यांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये संघर्ष हा अजितदादांना कधीच चुकला नाही. आता तोच संघर्ष सुनेत्राताई पवारांच्या वाट्याला येतोय का, अशी एक स्थिती निर्माण झाली आहे. थोडक्यात काय तर बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे, या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्राताई जर उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? जर बिनविरोध नाही झाली, जर कुठल्याही पक्षाने उमेदवार दिला तर निवडणुकीला सुनेत्राताईंना सामोरं जावं लागणार. म्हणजे थोडक्यात त्यांना पुन्हा संघर्ष करावा लागणार. आणि म्हणून मी म्हटलं की या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्राताईंच्याही वाट्याला संघर्ष येणार का, हा त्यातनं प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. नेमकं या बाबतीमध्ये कोणत्या विचारांमध्ये आहे, म्हणजे महाविकास आघाडी या बाबतीमध्ये काय विचार करते, महायुती म्हणून महायुतीचा वेगळा एक काही विचार चालू आहे का, हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मंडळी, कालच निवडणूक आयोगाची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली. या देशामध्ये जवळपास 5 राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होती आहे. त्याच्यामध्ये तमिळनाडू आहे, केरळ आहे, पुडुचेरी आहे, पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, अशा जवळपास 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत. आणि त्याचबरोबर या देशामध्ये 8 ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. त्यातल्या 2 पोटनिवडणुका विधानसभेच्या या महाराष्ट्रातल्या आहेत. जी एक राहुरीची जागा जी आहे, जिथे कैलासवासी शिवाजीराव कर्डिले हे आमदार होते, पण त्यांचं आकस्मिक निधन झालं, त्यामुळे तिथली जागा रिक्त झाली. आणि मग त्यानंतर बारामतीमधला आपण विचार केला तर अजितदादांच्या विमान अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि मग बारामतीची जागासुद्धा रिक्त झाली. आता या 2 जागेंसाठी निवडणूक होतीये. निवडणूक आयोगानं सगळा त्याचा जे तपशील आहे तो सगळा जाहीर केलेला आहे काल. साधारणतः 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे. 5 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. आणि मग त्यानंतर 23 एप्रिलला या पोटनिवडणुकांचं मतदान प्रत्यक्ष होणार आहे. आणि 4 मेला या सगळ्याचे म्हणजे एकूणच सगळे जे काही राज्य आहेत, ज्यांची 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत, एकत्रित मिळून जो सगळा निकाल आहे तो 4 मेला लागणार आहे. तर त्यामुळे 4 मेला तर आपल्याला कळणारच आहे. पण आता बारामतीच्या या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः याचं कारण असं आहे, एक तर मुळामध्ये बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार कोण असेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध पार पडेल का, किंवा कोणी उमेदवारी देईल का, हे 2 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. आणि आत्ता एकूण बारामतीचं वारं जे आहे, बारामतीची लोक जे बारामतीकर काय विचार करतायत याचाही आपल्याला विचार करावा लागेल. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं आहे
की कालच प्रफुल्ल पटेल असतील राष्ट्रवादीचे, त्यानंतर सुनील तटकरे असतील, त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की बारामतीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार म्हणून आमच्याकडनं सुनेत्राताई पवारच या आमच्या उमेदवार असतील. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की सुनेत्राताई पवार ही अजितदादांच्या जागी त्या स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. आता दुसरा मुद्दा येतो, दुसरा प्रश्न येतो की ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? आता बिनविरोध व्हायलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे. राहुरीची तर मी तुम्हाला नक्की सांगतो, राहुरीची जी काही पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध होईल याची शक्यता अगदीच कमी आहे. तिथे निवडणूकच होईल. पण बारामतीच्या बाबतीमध्ये ती बिनविरोध होईल का हा प्रश्न जो सातत्याने विचारला जातो तो यासाठी, कारण शेवटी अजितदादांच्या बाबतीमध्ये एक सहानुभूती आहे. अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांची एकूण जी कारकीर्द आहे जी आपण बघत आलो, त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि बारामतीकरांमध्ये एक विशेष अजितदादांच्या प्रति प्रत्येकाच्या मनामधलं जे स्थान आहे ते सगळं बघता आणि विविध पक्षांच्या बरोबर अजितदादांनी काम केलेलं आहे. म्हणजे असा कोणताच पक्ष नाही आहे की ज्या पक्षाबरोबर अजितदादांनी काम केलेलं नाही आहे. त्यामुळे अजितदादांच्या बरोबरचा जो स्नेह, जिव्हाळा आणि त्यांची काम करण्याची पद्धत, म्हणजे ज्या वेळेला अजितदादा गेले त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी, त्या पक्षांच्या प्रमुखांनी अजितदादांना जी श्रद्धांजली अर्पण केली त्यामध्ये अजितदादांची काम करण्याची पद्धत, अजितदादांनी आजवर केलेला संघर्ष, अजितदादांना मिळालेली एकूण सगळी पदं आणि त्याचबरोबर अजितदादांबरोबर काम करतानाचा एक अनुभव आणि अजितदादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली जी पोकळी आहे यावर सगळेच जण भरभरून बोललेले आहेत. आणि त्यामुळे आता जेव्हा बारामतीची पोटनिवडणूक लागतीये तेव्हा हे सगळेच पक्ष नेमका काय विचार करतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आपण श्रद्धांजलीपर अनेक गोष्टी बोलतो, पण शेवटी आपल्या कृतीत नेमकं काय उतरणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता कोणता पक्ष काय निर्णय घेईल हे बघणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर एक तर मुळामध्ये सगळ्यात पहिली बातमी येते ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं. शरद पवार गटाने हे सांगून टाकलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये सुद्धा पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे की बारामतीमध्ये उमेदवार देणं सुनेत्राताईंच्या विरोधामध्ये हे शक्यच नाही, ते तुम्ही मनातही आणू नका. आमच्याकडनं कोणताही उमेदवार नसेल. थोडक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आता कोणताही उमेदवार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आता राहिला महाविकास आघाडीमधले दोन पक्ष, एक काँग्रेस पक्ष आहे आणि एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस काय करतायत? आता या दोन्ही पक्षांबरोबर अजितदादांनी काम केलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हाही अजितदादा हे उपमुख्यमंत्री राहिले, तेव्हाही ते अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे अजितदादांप्रती जो काही त्यांचा एक भावबंध आहे तो बघता आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना काय निर्णय करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातून काँग्रेसचे जे विजय वडेट्टीवार आहेत त्यांची प्रतिक्रिया ही आजच आलेली आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणले की महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एकत्र बसू तेव्हा या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ. असं काही म्हणजे त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुमची भूमिका काय राहील, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ते म्हणले की असा काही नियम नाही आहे की ती बिनविरोध झालीच पाहिजे. आणि भाजपने तरी कुठे त्यांनी काही दाखले दिले की नांदेडमध्ये जेव्हा अशा पद्धतीची पोटनिवडणूक होत होती तेव्हा भाजपाने आपला उमेदवार उभा केला ही त्यांनी आठवण करून दिली. पण वडेट्टीवार हे विसरले की पुण्यामध्ये जेव्हा गिरीश बापट यांचं असंच निधन झालं आणि त्यानंतर तिकडे जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आणि रवींद्र धंगेकर हे पुण्यातनं निवडूनही आले होते. त्यामुळे असा काही नियम नाही आहे की पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. पण शेवटी प्रश्न इथे येतो तो अजित पवारांच्या बद्दलचा. आज शरद पवार हे उमेदवार देणार नाही आहेत, त्यांचा राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही आहे.
काँग्रेस आता काय करत आहे, तर काँग्रेसच्या भूमिकेकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि त्याचबरोबर अजून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एकूण उद्धव ठाकरेंचा आणि अजितदादांचाही स्नेह राजकीयदृष्ट्याही आणि वैयक्तिकदृष्ट्याही चांगला राहिलेला आहे. आत्ता देखील राज्यसभेवर उद्धव ठाकरेंनी जेव्हा शरद पवारांच्या नावाला पसंती दिली, तेव्हा ते सगळं पाहता कदाचित मला असं वाटतंय की काँग्रेसही असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेनाही असेल, हे एकत्र येऊन निर्णय करतील. तो निर्णय कदाचित हा बिनविरोध करण्याकडेच त्यांचा कल असेल, अशी एक शक्यता मला वाटते. पण मी काही त्या शक्यतांवर ठामपणाने मी तुम्हाला सांगू शकणार नाही. शेवटी या बाबतीतले निर्णय हे पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्यासमोर येतीलच. पण याच्यामध्ये आता एक वेगळा ट्विस्ट येतोय. तो ट्विस्ट असा येतोय की जरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी बिनविरोध करण्यासाठी आपला उमेदवार जरी दिला नाही, तरी धनगर समाजाकडनं लक्ष्मण हाके यांना आग्रह केला जातोय की धनगर समाजाकडनं एखादा उमेदवार आपण द्यावा बारामतीतल्या या पोटनिवडणुकीसाठी. त्याला कारण असं आहे की अजितदादांच्या निधनानंतर बारामतीमध्ये जे वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि रुग्णालय आहे, ज्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलेलं होतं, ते नाव बदलून तिथे आता अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलं आहे. आणि तो राग धनगर समाजामध्ये आहे आणि त्यामुळे धनगर समाज या विचारामध्ये आहे की लक्ष्मण हाकेंना उमेदवारी देऊन ही निवडणूक आपण लढवावी. म्हणून मी म्हटलं की सुनेत्राताई पवारांच्या वाट्याला या निवडणुकीच्या निमित्ताने सहज मार्ग खुला होतोय की इथंही सुनेत्राताईंना संघर्ष करावा लागतोय, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मला असं वाटतंय की जरी ही चर्चा खूप झाली तरी ऐनवेळी लक्ष्मण हाके यांना सांगितलं जाऊ शकतं. मुख्यमंत्रीसुद्धा त्या बाबतीमध्ये लक्ष्मण हाकेंशी बोलतील आणि बिनविरोध करण्याकडे हा कल राहील. राहुरीची मात्र पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे जवळपास, आणि ती होणारही नाही. पण बारामतीकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष आहे, त्यामुळे ती बिनविरोध होतीये का सुनेत्राताईंना संघर्षाला निवडणुकीच्या सामोरं जावं लागतंय, हे सगळं चित्र येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.